सुजलॉन प्लांटमध्ये दरोड्याचा प्रयत्न, कंपनीच्याच अधिकाऱ्याला अटक. धुळे जिल्ह्यातील निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुजलॉन कंपनीच्या विंड एनर्जी प्लांटमध्ये कॉपर चोरीसाठी मध्यरात्री दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी कंपनीच्या तक्रारीवरून निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून तपासात धक्कादायक बाब समोर येते आहे. दरोड्याचा कट कंपनीतील अधिकाऱ्यानेच रचल्याचे निष्पन्न झालेले असून पोलिसांनी सुजलॉन कंपनीचे अधिकारी ब्रिजेश कुमार, मनीष द्विवेदी आणि ज्ञानेश्वर झुलाल पिंबळे यांना अटक केली आहे. तसेच निलेश पाटील, इक्बाल जॅकेट, घनश्याम उर्फ गणेश रवींद्र अहिरराव, विकास उर्फ विकी गोकुळ मालचे, सुरेश जितभाऊ थोरात आणि मनोहर रोहिदास बागुल या आरोपींविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यांचा शोध सुरू आहे. चाकूचा धाक दाखवत आणि दगडफेक करत हा दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान चोरांना पकडण्याचा प्रयत्न करताना प्लांटचे सिक्युरिटी इंचार्ज जखमी झालेले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुजलॉन कंपनीचे पवनचक्कीचे टॉवर क्रमांक K32 यामध्ये दिनांक 22/2/2026 रोजी पहाटे काही चोर घुसल्याची माहिती यातील सुजलॉन कंपनीचे हेड रमेश विठ्ठल मोहिते यांना प्राप्त झाली. त्यांनी त्यांच्या टीमसह सदर ठिकाणी गेले असता त्यातील आरोपींनी त्यांच्यावरती हल्ला केला. त्यातील रॉडने त्यांना मारल्यामुळे ते जखमी झाले. उरलेल्या टीमने त्या ठिकाणी आरोपींचा पाठलाग केला. त्यातील 2 आरोपी त्यांनी ताब्यात घेतले. त्यांची नावं आहे ब्रिजेश कुमार द्विवेदी आणि ज्ञानेश्वर पिंपळे. या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर इतर आरोपी त्या ठिकाणी पुण्यातील काही मुद्देमाल, कॉपर केबल, टॉवरमधील कॉपर केबल घेऊन पसार झाले आणि त्यानंतर फिर्यादीचे वैद्यकीय उपचार करून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निजामपूर पोलीस स्टेशनला गुन्हा नंबर 34/2026 BNS कायदा कलम 310(2) अंतर्गत दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये जे 2 आरोपी आहेत त्यांना रात्री अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यातील काही कॉपर केबल व गॅस कटर हस्तगत केलेले आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.